चला आता कनेक्टिव्ह टिश्यूचा मेन प्रकार मधला आता दुसरा प्रकार चालू आहे, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. तर डेन्स का म्हणतात? डेन्स म्हणजे जे घनदाट असते, डेन्स जंगल. सेल्स अँड फायबर्स आर कॉम्पॅक्टली पॅक्ड. बघ, कॉम्पॅक्टली पॅक म्हणजे एकदम चिटकून बसलेले इन मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्स इज लेस. मॅट्रिक्स कसं आहे म्हणजे ग्राउंड सबस्टन्स कमी, कळलं का? आणि सेल आणि फायबर जास्त आहे. आधी कसं होतं की एक पेशी इथं तर दुसरी पलीकडं, तिसरी तिकडं, फायबर आहे असं विरळ 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 केस ज्यांना असते, टकलू, केस लांब लांब एकमेकांपासून. काही जणांचे दाट केस म्हणतात ना, दाट. दाट म्हणजे हे डेन्स. तर दाट आता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे परत दोन प्रकार आहेत बघा खाली. एक आहे डेन्स रेग्युलर आणि एक आहे डेन्स इरेग्युलर. आकृती बघितल्यावर तुम्हाला कळते त्याला रेग्युलर का म्हणाले. बघा ते किती मस्त बसलेत, आणि इरेग्युलर कसेही बसलेत. तर बघा डेन्स रेग्युलर कसा आहे त्याची आकृती बघा. पहिल्यांदा फायबरचा थर, त्याच्यानंतर फायब्रोब्लास्ट म्हणजे सेल. फायब्रोब्लास्ट म्हणजे अशा पेशी असतात जे फायबर तयार करतात, आपण बघितले. त्याच्यानंतर परत फायबरचा थर, त्याच्यानंतर परत फायब्रोब्लास्ट, कळलं का? तर फायबर्स अँड सेल्स आर पॅरलेली किंवा रेग्युलरली ओरिएंटेशन, एकदम एक समांतरला त्यांची मांडणी असते, कळलं का? पेशायचा थर मग फायबरचा थर, पेशायचा थर मग फायबरचा थर. तर याचं उदाहरण कोणतं आहे? लिगामेंट आणि टेंडॉन. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. लिगामेंट आणि टेंडॉन कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, पण कोणते कनेक्टिव्ह टिश्यू आहेत? डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, रेग्युलर आहे. आता डेन्स इरेग्युलर कोण आहे बघा. डेन्स इरेग्युलर मध्ये काय आहे की सेल्स अँड फायबर्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. रॅन्डमली म्हणजे कसंही, अस्ताव्यस्त, जसं पडले तसे पडले. आणि याचं उदाहरण कोण आहे? स्किन. आता याच्यातही फायबर आहेत आणि याच्यातही फायब्रोसाइट म्हणजे फायब्रोब्लास्ट, फायब्रोस. आणि हे लक्षात ठेवा, याच्यात फायबर मेनली कोणता आहे? डेन्स इरेग्युलर मध्ये फायबर कोणत्या प्रकारचा आहे? कोलॅजन प्रकारचा फायबर, कोलॅजन. जेव्हा आधी आपण बघितलं अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यात फायबर कोणता होता? इलास्टिक, आहे की नाही? हे कोलॅजन प्रकारचा फायबर. कोलॅजन प्रकारचे फायबर जास्त, ते स्ट्रेंथ जास्त देतात, कळलं? त्याचा फरक बघितला आपण. बघा आता याचे लिगामेंट आणि टेंडॉन उदाहरण होते. कशाचे लिगामेंट आणि टेंडॉनचे? डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर आता लिगामेंट काय असते बघा. लिगामेंट काय असते? जे बोनला बोन सोबत कनेक्ट करते बघा. कनेक्ट बोन टू बोन म्हणजे हाडा हाडा जोडते. जसं आता हे वरचा हाड आहे, खालचा हाड आहे, हे इथं जॉईंट आहे, तिथं ते जोडलेले असतात एकमेकांना. ते कशाने जोडलेले असतात? लिगामेंट. बोन टू बोन, LBB म्हणायचे, LBB, लिगामेंट बोन टू बोन. आणि ते कसं असते? TMB. टेंडॉन काय असते? टेंडॉन मसल टू बोन, काय आलं का? TMB LBB असं. तर हाडा हाडाला जोडायसाठी लिगामेंट असतात. आणि टेंडॉन आपलं जे आता बघा इथं जसं तुमचं हाड आहे त्याच्यावर हे मसल आहेत, बायसेप्स. आता हे मसल खालच्या हाडाला जोडलेले असतात, पुढच्या हाडाला जोडलेले असतात, यालाही जोडलेले असतात. तर ते असते तर कशाने जोडलेले असतात? टेंडॉन. तुम्ही ते चिकनचं लेग पीस खातानी त्या लेग पीस असं वरचं मांस संपलं की खालून एक असा धागा दिसतो, ते टेंडॉन असते, माहिती का? की वरचं जे मसल खालच्या हाडाला जोडलेलं असं दिसते की असं ते निघते लेग पीस. खाल्ला असेल ना कधी असं टेंडॉन असं कडक कडक लागतात, काही लोक तेही खातात. किंवा मग ते तुम्ही हाडं खातानी ते लोक असं असं करतात, माहिती आहे? जॉईंटला ते लिगामेंट असतात, ते जॉईंटवर असतात, असे रबरासारखं दिसते, असं 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 प्लास्टिक सारखं दिसते, तेही खातात लोक लिगामेंट. मी तर खात नाही बाबा लिगामेंट आणि टेंडॉन. आणि बघा इरेग्युलर मध्ये कोणती आहे? स्किन. तर बघा परत बघा आता स्किनच्या लेअर दिल्या. सगळ्यात वरची स्किनची लेअर कोणती असते? स्ट्रॅटिफाईड. कोणती असते? स्ट्रॅटिफाईड केराटिनाइज्ड एपिथेलियम. आणि त्याच्या खालची लेअर कोणती असते? जिथून स्किन चालू झाली म्हणतो आपण असलीमध्ये, तिला म्हणतात इपिडर्मिस. त्याच्या खालची लेअर कोणती असते? डर्मिस. या दोन लेअरला मेनली काय म्हणतात? स्किन. एपिडर्मिस आणि डर्मिस या दोघींना काय म्हणतात? स्किन. या दोघींना मिळून स्किन म्हणतात. त्याच्या खालची कोणती असते? डर्मिसच्या खालची असते अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, आणि तिचं नाव तिला म्हणतात काय? हायपोडर्मिस. बघा डर्मिस नाव आहे, वरचा अर्थ असते इपी, इपीचा अर्थ असते वर, तर डर्मिसच्या वर एपिडर्मिस, आणि हायपोचा अर्थ असते खाली, डर्मिसच्या खाली हायपोडर्मिस. आणि त्याच्या खाली कोण असते मग? मसल. ही जी स्किन जे म्हणायचे, स्किन म्हणजे कोणत्या? इपिडर्मिस आणि डर्मिस या दोन ज्या लेअर आहेत त्या आहेत आपल्या कोणत्या? स्किनच्या. आणि स्किनच्या म्हणजेच कोणत्या टिश्यूच्या आहेत मग? डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, कळलं का? त्याच्यातली कोणती डेन्स इरेग्युलर असते? ती बघा डर्मिस असते, दिलंय तिथं बघा. डर्मिस जी लेअर आहे, डर्मिस
कारण इपिडर्मिस ते इपिथेलियम पासून बनलेली आहे. डर्मिस जी लेअर असते स्किनची, स्किन बघा एकाच टिश्यू पासून बनलेलं नाही. स्किन मध्ये वेगवेगळे आहेत. स्किन मध्ये तुम्हाला इपिथेलियमही भेटते, स्किन मध्ये तुम्हाला कोण भेटते, कनेक्टिव्ह टिश्यूही भेटते. स्किन मध्ये 2 लेअर आहेत ना, इपिडर्मिस ती नाही आहे तुमची कनेक्टिव्ह टिश्यूची. इपिडर्मिसच्या खाली कोण आहे बघा, डर्मिस आहे. ती तुमची कशापासून बनलेली आहे, डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्याच्या खालची जी लेअर आहे ती कनेक्टिव्ह टिश्यूज आहे, पण ती स्किन मध्ये येत नाही. तिचा स्किनचा पार्ट नाहीये. हायपोडर्मिस स्किनचा पार्ट नाहीये. इपिडर्मिस आणि डर्मिस स्किनचा पार्ट आहे. आणि इपिडर्मिस आणि डर्मिस मधली डर्मिस जी आहे ती कनेक्टिव्ह टिश्यूची आहे, आणि त्याच्यावरची इपिडर्मिस जी आहे ते पातळ थर जे असते ते इपिथेलियमचं असते. त्याच्यावरचा थर इपिथेलियमचा असते जर असेल तर. ते कधी असते कधी नसते, प्रत्येक जनावराची स्किन वेगळी असते. वरचं जे थर आहे ते एक्झोस्केल्टन आहे ते. आणि हे बघा आता तुम्हाला तसं इथे आकृती काढून दाखवली. मसल जर तुम्ही हाडाला जोडता ते कशाने जोडता, टेंडॉन. तर लिगामेंट बोन टू बोन तर LBB असं लक्षात ठेवायचं, LBB. आणि टेंडॉन मसल टू बोन तर TMB असं. बघा आता NCERT बघा, कार्टिलेज, बोन, अडिपोज अँड ब्लड हे सगळे जण काय आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. इन ऑल कनेक्टिव्ह टिश्यू, सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एक्सेप्ट, फक्त कोण सोडून, ब्लड सोडून. एक्सेप्ट ब्लड म्हणजे ब्लड सोडून बाकी सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सेल्स सिक्रेट फायबर. त्यांच्यामध्ये अशा काही पेशी असतात जे फायबर सोडतात, त्यांना त्या पेशांना फायब्रोब्लास्ट म्हणतात. कळलं? हे बाकीचे सगळे कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत, कोण कोण, कार्टिलेज, बोन, अडिपोज, यांच्या सगळ्यामध्ये फायब्रोब्लास्ट असतात. फायब्रोब्लास्ट काय तयार करतात, फायबर. फक्त ब्लड मध्ये नसतात. सिक्रेट फायबर ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन कॉल्ड कोलॅजन और इलास्टिन. आता जे फायबर आहेत ते प्रोटीन पासून बनलेले असतात. कोणत्या प्रोटीन पासून, एक तर कोलॅजन प्रोटीन पासून बनलेले असतात, नाही तर कोणत्या प्रोटीन पासून बनलेले असतात, इलास्टिन. कोलॅजन प्रोटीन पासून जे फायबर बनलेले असतात त्यांना कोलॅजन फायबर म्हणतात. इलास्टिन प्रोटीन पासून जे फायबर बनलेले असतात त्यांना कोणते फायबर म्हणतात, इलास्टिक फायबर. तर फायबर 2 प्रकारचे. द फायबर्स प्रोव्हाइड स्ट्रेंथ, इलास्टिसिटी अँड फ्लेक्झिबिलिटी टू द टिश्यू. आता या फायबरचं काम काय, एक तर त्या टिश्यूला स्ट्रेंथ म्हणजे ताकद पुरवण्याचं, आणि इलास्टिसिटी आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता पुरवण्याचं काम. दीज सेल्स also secrete modified polysaccharides which accumulate between cells and fibers and act as a matrix or ground substance. तर याच पेशा जे फायबर तयार करू लागल्या त्याच पेशा ग्राउंड सबस्टन्सही तयार करतात. आणि ग्राउंड सबस्टन्सला कसं म्हटलंय बघा, मॉडिफाईड पॉलिसॅकराइड. मॉडिफाईड पॉलिसॅकराइड, म्युको पॉलिसॅकराइड वगैरे असते ना ते पॉलिसॅकराइड आहेत. पॉलिसॅकराइड म्हणजे काय असते बघा, जे तुमचे हे असतात काय म्हणतात, जे तुमचे कार्बोहायड्रेट असतात ते मोनोमर असतात किंवा डायमर असतात किंवा पॉलिमर असतात. म्हणजे एकच युनिट जर असेल तर त्याला काय म्हणतात, मोनोमर. एक रेणू असेल आणि तसेच सेम रेणू 2दा जोडले तर त्याला काय म्हणतात, डायमर. 3 असतील तर ट्रायमर असेल. खूप रेणूंची चेन असेल तर त्याला काय म्हणतात, पॉली. तर जे तुमचे कार्बोहायड्रेटचे पॉलिमर असतात त्यांना पॉलिसॅकराइड म्हणतात. कळलं? चैन कार्बोहायड्रेट जसं ग्लुकोजला ग्लुकोज, ग्लुकोजला ग्लुकोज, ग्लुकोजला ग्लुकोज जोडून तुमचे जे बनलेले असतात त्याच्यामध्ये पॉलिसॅकराइडचं उदाहरण म्हटलं तर तुमचं स्टार्च असतं. स्टार्च खूप लांब मोठा रेणू असतो. तर हे पॉलिसॅकराइड मॉडिफाईड आहे. मॉडिफाईड म्हणजे अजूनही त्याच्यात काही मॉडिफिकेशन झाले, अजून दुसरं काही येऊन ऍटम वगैरे चिपकले ना की त्याला मॉडिफाईड म्हणतात. पुढे बघा, तर ज्या पेशा फायबर बनवू लागल्या त्याच पेशा काय बनवायल्या तर ग्राउंड सबस्टन्स. आणि ते ग्राउंड सबस्टन्स काय, पॉलिसॅकराइडचा बनलेला आहे. पुढे बघा, कनेक्टिव्ह टिश्यू आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. किती प्रकारचा आहे, मेनली 3 प्रकार. एक आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, एक आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि एक आहे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. चला बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघायचंय. हॅज सेल्स. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतात, सेल्स असतात आणि फायबर्सही असतात. पण हे कसे असतात विचारे, लूजली असतात. लूजली म्हणजे एकमेकांपासून दूर असतात, म्हणजे जागा भरपूर असते. इन अ सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स. आणि कशामध्ये हे तरंगत असतात तर सेमी फ्लुइड म्हणजे एकदम पातळ नाही, एकदम घट्ट आहे, जेली सारखं. की थोडं थोडं तर हलू शकते पण जास्त हलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल याचं मग लूज कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल कोण आहे, अरिओलार टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कळलं का, जे की कुठं असते,
प्रेझेंट बिनीथ द स्किन. अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असते? स्किनच्या खाली. ऑफन इट सर्व ॲज अ सपोर्ट. मेन काम त्याचं काय? सपोर्ट करण्याचं. कशाला? सपोर्ट फ्रेमवर्क फॉर इपिथेलियम. त्याच्यावर जे इपिथेलियम आहे त्याला सपोर्ट करण्यात. इपिथेलियमकडे काय नसते? स्वतःच्या रक्तवाहिन्या वगैरे नसते, तर ते अवास्क्युलर म्हणतात त्याला स्वतःचं पोषण नाही भेटत, तर ते पोषण त्याच्या नेहमी इपिथेलियमच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू असते आणि ते कनेक्टिव्ह टिश्यूज त्याला सपोर्ट आणि न्यूट्रिशन देते. तर हे अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूज आहे, ते त्याला न्यूट्रिशन देणार आहे इपिथेलियम. इट कंटेन्स फायब्रोब्लास्ट. बघा याच्याकडे कोणत्या पेशी आहेत? फायब्रोब्लास्ट आहेत. सेल्स दॅट प्रोड्यूस अँड सिक्रेट फायबर. फायब्रोब्लास्ट कोणत्या सेल आहेत? ज्या की प्रोड्यूस करतात, तयार करतात. काय तयार करतात? फायबर्स. याच्यामध्ये अजून कोणत्या पेशा असतात? मॅक्रोफेजेस अँड मास सेल्स. कोणत्या कोणत्या पेशा आहेत? मॅक्रोफेज. आणि आपण यांचे सगळ्यांचे कामं बघितलेले आहेत. अडिपोज टिश्यू इज अनदर टाइप ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. आता दुसरा प्रकार कोणता आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा? अडिपोज टिश्यू. लोकेटेड मेनली बिनथ द स्किन. हे पण स्किनच्या खालीच आहे. द सेल्स ऑफ दिस टिश्यू आर स्पेशलाइज टू स्टोअर फॅट. यांच्या पेशांचं मेन काम काय आहे? की फॅट स्टोरेज करतात. are converted into the excess of nutrients which are not used immediately are converted into fats and stored in this tissue. जे तुम्ही एक्स्ट्राचे खाता न्यूट्रिएंट, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन, ते जे लगेच वापर ज्यांचा होत नाही त्यांचं रूपांतरण फॅट्स मध्ये होते आणि ते फॅट इथं स्टोअर केले जाते. कशामध्ये? अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट आर कॉम्पॅक्टली पॅक्ड इन डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. बघा नाव डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू काय? कारण याच्यामध्ये पेशा आणि फायबर जास्त घट्ट एकदम दाटी वाटीने बसवलेले असतात. ओरिएंटेशन ऑफ फायबर शो रेग्युलर और इरेग्युलर पॅटर्न. आता याच्यात दोन प्रकार आहेत. फायबर एकदम असे एकमेकांना पॅरलली लावले असतील, व्यवस्थित मांडले असतील, तर त्याला कोणतं म्हणतात? तर रेग्युलर. आणि कसे पण मांडले असतील तर इरेग्युलर म्हणतात. तर मग ज्याच्यात रेग्युलर मांडले त्याला म्हणतात डेन्स रेग्युलर, आणि ज्याच्यामध्ये इरेग्युलरली मांडले त्याला म्हणतात डेन्स इरेग्युलर टिश्यू. इन द डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू द कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट. जे रेग्युलर आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे फायबर आहेत? कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबर आर प्रेझेंट इन रोज बिटवीन. रोज म्हणजे रांगा. बिटवीन पॅरलल बंडल्स ऑफ फायबर. तर असे बंडल आहेत, कोलॅजन फायबरचे बंडल आहेत, जे की एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत, म्हणजे समांतर आहेत, आणि त्यांच्या अशा रांगा लावलेल्या आहेत. Tendons which attach skeletal muscle to bones and ligaments which attach one bone to another are example of this tissue. हे रेग्युलरचे उदाहरण आहेत. डेन्स रेग्युलर टिश्यू, टेंडॉन्स आणि लिगामेंट. डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू हॅज फायब्रोब्लास्ट अँड मेनी फायबर्स. याच्यातही खूप फायबर आहेत, पण याच्यातही मोस्टली कोणते आहेत? कोलॅजनच आहेत. तर दोघांकडे कोलॅजनच आहे. कळालं का? बघा ना, वरही कोलॅजन झालं, इथेही कोलॅजन झालं. इरेग्युलर कडे कोलॅजन आहे आणि रेग्युलर कडे कोलॅजन आहे, पण यांचं ओरिएंटेशन कसं आहे? डिफरंटली. ओरिएंटेशन म्हणजे तोंड यांचं. आता जसं तुमचं ओरिएंटेशन म्हणजे इकडे फळ्याकडे आहे आणि माझं या भिंतीकडे आहे असं. आता ओमकारचं तिकडं आहे. आता हे इरेग्युलर सेटिंग आहे, एकदम सगळेजण असे रेग्युलरली नाही बसले. तर त्यालाच म्हणतात डेन्स इरेग्युलर टिश्यू, ज्याच्यामध्ये ओरिएंटेशन म्हणजे तोंड अशी कुठेही लावलेले असतात. दिस टिश्यू इज प्रेझेंट इन द स्किन. आणि हे कुठं प्रेझेंट असते? स्किन मध्ये. चला आता तिसरा मेन प्रकार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा, स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. तिसरा आणि लास्ट आहे बघा, स्पेशल फंक्शन्स लाईक सपोर्ट. आता काय? सपोर्ट म्हणजे आधार देणं, फॉर्म स्केल्टल सिस्टीम किंवा पूर्ण तुमचा सांगाडा बनवणं, किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, किंवा जे तुमच्या शरीरामध्ये वायू आहेत त्यांचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं. असं ऑक्सिजन न्यावं लागते, प्रत्येक पेशीला ऑक्सिजन द्यावं लागते, प्रत्येक पेशीमध्ये कार्बन डायऑक्साईड बनते ते बाहेर काढावं लागते, आणि अजूनही दुसरे काही गॅसेस असतात ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं. याच्यासाठी काही स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू बनलेले आहेत. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे स्पेशल स्केल्टल कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा कोणता आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह. स्केल्टल मध्ये दोन उदाहरणं भेटतात तुम्हाला, एक आहे बोन्स आणि एक आहे कार्टिलेज. आणि फ्लुइड मध्ये दोन उदाहरणं भेटतात तुम्हाला, एक आहे ब्लड आणि एक आहे लिम्फ. बघा लक्षात ठेवा, यांच्यामध्ये स्केल्टल कनेक्टिव्ह टिश्यू मधलं जे मॅट्रिक्स असते ते कसं असते? सॉलिड. मॅट्रिक्स म्हणजे ग्राउंड सबस्टन्स, ज्याच्यामध्ये पेशा आणि फायबर बुडालेले आहेत ते सॉलिड आहे, म्हणून तर तुमच्या हाडं एकदम कडक असतात, त्याच्यात पातळ काही पदार्थच नाही. आणि यांच्याकडे फायबर असतात.
स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूकडे फायबर असतात आणि फायबर हे असतात आणि ग्राउंड सबस्टन्स आहे आणि ग्राउंड सबस्टन्स जे आहे ते सॉलिड आहे. हे मेन यांचं लक्षण आहे. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत त्यांचं मॅट्रिक्स जे आहे म्हणजे ग्राउंड सबस्टन्स जे आहे ते फ्लुइड आहे म्हणजे काय पातळ. दॅट कॅन फ्लो म्हणजे जे की वाहू शकते. आणि यांच्याकडे काय नाही आहेत फायबर नाही. फायबर मेनली कशासाठी असते तर त्याला कठोर कडक बनवण्यासाठी. यांच्याकडे फायबर यांना कडक बनायचं नाही यांना पातळ यांना कुठे घुसायला पाहिजे ना. तर यांच्याकडे फायबर नाही आहेत. यांच्याकडे फायबर आहे. त्यांचा ग्राउंड सबस्टन्स पातळ आहे यांचा ग्राउंड सबस्टन्स सॉलिड आहे. हे मेन फरक आहे. आता पुढे आपल्याला बघावं लागतं त्याच्यानंतर आता उद्या बघू ते आधी काही क्वेश्चन बघू खाली वाचायला बघा. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. 2 वाक्य आहेत. नंबर 1चं वाक्य आहे लिगामेंट्स आर डेन्स इरेग्युलर टिश्यू. हे चूक वाटतं कारण डेन्स इरेग्युलर नाही ते डेन्स रेग्युलर ते आहे रेग्युलर. हे चूक वाक्य. दुसरं वाक्य कार्टिलेज इज डेन्स रेग्युलर टिश्यू. तर कार्टिलेज जे आहे ते डेन्स रेग्युलर टिश्यू नाहीच आहे कारण डेन्स मध्ये येतच नाही ते स्पेशलाइज्ड आहे. आताच बघितलं आपण हे स्पेशलाइज्ड आहे. स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे ते. हे चूक आहे. तर दोन्ही चूकवाला ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. पुढे बघायची गरज नाही. बघा हे प्रश्न कधी आलता? नीट 2023 ला आलेला आहे म्हणजे जस्ट आता 2 वर्ष आधीच. पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू कोण नाही म्हणजे ब्लड आहे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे की नाही. स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. अडिपोज टिश्यू आहे. हे कोणता आहे? लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कार्टिलेज आहे हे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि न्यूरोग्लिया हे नाही. न्यूरोग्लिया जे आहे ते आपल्या नर्वस टिश्यूचा पार्ट असतो. त्याचं उत्तर नाही विचारलं तर उत्तर काय आहे ते मग 4. बघा हे 2022 ला आलेला प्रश्न खाली या. कोलॅजन फायबर्स आर सिक्रेटेड बाय. आता हे कोलॅजन बघा कोणते कोलॅजन फायबर असो का इलास्टिक फायबर असो कोण तयार करते? फायब्रोब्लास्ट तयार करते. कळलं का? मॅक्रोफेज जे आहे त्याचं काम काय आहे? फॅगोसायटोसिस. कालच पाहिलं आपण. फॅगोसायटोसिस शब्दाचा अर्थ काय सांगतो एकदा. फॅगोसायटोसिस. फॅगो म्हणजे गिळणे. सायटोसिस म्हणजे पेशा. हे पेशा गिळतात. कोणत्या पेशा? जे तुमच्या शरीरात बाहेरून येतात. बॅक्टेरिया व्हायरस वगैरे येतात त्यांना हे खाऊन टाकतात म्हणजे तुमच्या इम्युनिटीचं काम करतात म्हणजे तुमच्या प्रोटेक्शनचं काम करतात. प्लाझ्मा बीटा सेल काय करतात? हे अँटीबॉडी तयार करतात. काय तयार करतात? अँटीबॉडी काय करतात? जे तुमच्या शरीरात बाहेरून जे बॅक्टेरिया व्हायरस फिरस येतात त्यांना मारून टाकतात म्हणजे ही तुमच्या प्रोटेक्शनचं. हे दोघंही जण तुमच्या प्रोटेक्शनचं काम करतात. मस्ट सेल काय तयार करतात? 3 गोष्टी तयार करतात. कालचं नंबर 1 गोष्ट सांगा. नंबर हिस्टामाइन. नंबर 2 सेरोटोनिन. नंबर 3 हिपॅरिन. हिस्टामाइन वॅसोडायलेटर आहे तर हे रक्तवाहिन्याला थांबवते. सेरोटोनिन वॅसोकन्स्ट्रिक्टर आहे रक्तवाहिन्याला छोटं करते. हे पाईप छोटा मोठा करायचे औषध आहे. आणि हिपॅरिन काय आहे? तुमचं रक्त पातळ करते म्हणजे रक्ताची गाठ होऊ देत नाही. ते बीपी त्या वाल्याला रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहेत रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहेत म्हणतात नाही तेच औषध असतात. तर आपल्याला शरीर काम कसं करते हे कळालं तर मग कोणता रोग झाला म्हणजे काय काम होईन झालं ते कळते आणि मग ते दुरुस्त कसं करायचं ते कळते. मग ते औषध आपण बनवू शकतो आणि मग ते देतो. ते औषधं म्हणजे काय असतात? आपल्या शरीरातलेच असतात एन्झाईम आणि हार्मोन. हे तर द्यावं लागतात ना आपल्याला. औषधं म्हणजे काय की भाई तुमचं शरीर आधी काम करू लागलं नंतर करण झालंय म्हणजे तुमच्या शरीरातलंच काहीतरी असा पदार्थ आहे जे आधी बनू लागला आता बनन झालाय किंवा आधी नव्हता आता बनायलाय. दोन्हीपैकी एक होऊ शकतं की आता बनायला नाही पाहिजे काही बनायला नाही पाहिजे तर बनायले. तर मग काहीतरी बिघाड झालेला जे असते तर एक तर तुम्हाला काहीतरी पदार्थ बनवायचे असतात किंवा काही पदार्थ बनवून नाही द्यायचे असतात. तर तेच नॉर्मली जास्तीत जास्त रोग तसेच असतात. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागते शरीर काम कसं करायचं. पुढचा खाली आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. ट्रू म्हणजे बरोबर शोधायचं. कोणासाठी? डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. बघा टेंडॉन्स अँड लिगामेंट्स आर एक्झाम्पल. हो आहेत टेंडॉन्स आणि लिगामेंट त्याचेच एक्झाम्पल. परत बघा टेंडॉनचं लक्षात ठेवायचं TMB म्हणजे टेंडॉन मसल टू बोन आणि लिगामेंट कसं असते LBB लिगामेंट बोन टू बोन.
स्किन मध्ये प्रेझेंट असतात का टेंडॉन आणि लिगामेंट? नाही. फायबर आणि फायब्रोब्लास्ट रेग्युलर और पॅरलल अरेंज असतात का? फायबर आणि तर बरोबर अरेंज असतात, म्हणून तर रेग्युलर नाव आहे. तर बोथ 1 and C, मग कारण पहिला आणि तिसरं दोन्ही बरोबर आहे, दुसरं चूक आहे, म्हणून उत्तर काय आहे ते चौथं. चला, अशा प्रकारे संपलं आपलं. आता बाकीचं आपण उद्या बघू. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.